हा त्याने बरोबर बोलला. अरे बाबा मी स्वराजला स्कूटीच्या ऐवजी स्टडी टेबल दिला रे बाळा. स्वराजला स्टडी टेबल पाहिजे का? स्कूटी दिलंच नाही मी. स्टडी टेबल पाहिजे का? हा वर्बल क्वेश्चन बोला रे ग्रुप नंबर 3. बघा तुम्हाला कालच सांगितलं, एकदा आणखीन सांगतो, एकदा आणखीन रिवाइज करतो, एकदा आणखीन रिवाइज करतो. वॉन्टचे 2 पार्ट आहेत, एक आहे डज, एक आहे वॉन्ट. या दोघांना मिक्स केल्यास काय होतं? वॉन्ट्स होतं. या दोघांना ऍड केलं तर वॉन्ट तयार होतं. मग जेव्हा आपण वॉन्ट्सला असा एरो करतो तेव्हा पहिला पार्ट जो आहे तो डज आहे, पहिल्या ठिकाणी निघून जातो, शिल्लक वॉन्ट राहतं. या पद्धतीने तुम्हाला काल कॉन्सेप्ट सांगितली होती, बरोबर. याला एरो करायचा आणि वर्बल क्वेश्चन तुमचं तयार होईल. बोला आता काय जाईल पुढं? डज. बरोबर सांगितलं. व्हेरी गुड. डज स्वराज वॉन्ट स्टडी टेबल? करेक्ट आहे. आता मला योग्य अर्थाचा WH क्वेश्चन सांगा. स्टडी टेबल केव्हा पाहिजे? सगळे क्वेश्चन लिहितो, सगळ्यांचे क्वेश्चन सांगा. स्टडी टेबल केव्हा पाहिजे? केव्हा पाहिजे किंवा और काय होईल? स्टडी टेबल का पाहिजे? कशासाठी? काल कशासाठीच्या ऐवजी आपण का लिहिलं होतं, आज काच्या ऐवजी कशात लिहू. हा कशासाठी पाहिजे? स्वराजला काय पाहिजे? चालेल. बोला बोला आणखीन वेगवेगळे व्यक्ती वेगवेगळे क्वेश्चन बोलू शकता. स्टडी टेबल पाहिजे. चालेल, दोन्ही लिहितो. स्वराजला कोणता स्टडी टेबल पाहिजे? बरोबर. कोणाला स्टडी टेबल पाहिजे? करेक्ट आहे. चला आता एक एक करून मला सांगा. ओके, फर्स्ट स्टेप काय आपली? WH जो शब्द आहे तो अगोदर मार्क करून घ्यायचा. केव्हा इथं काय आहे? कशासाठी इथं काय आहे? काय इथं काय आहे? कोणता? बोला लवकर. नाही कोणता स्टडी टेबल? कोणता स्टडी टेबल? इथं काय आहे? कोण आहे? कोण ला हे त्या अर्थामध्ये समाविष्ट आहे. बरोबर. चला, स्वराजला स्टडी टेबल केव्हा पाहिजे? WH शब्द अगोदर लिहायचा, नंतर वर्बल क्वेश्चन बोर्ड ठेवून When does Swaraj want study table? पुढचा क्वेश्चन लिहा. For which reason does Swaraj want study table? कवायचं आहेत का? येस सर. मला सांगा, हा कोणी सांगितलं रे? फॉर विच रिझन कोणी सांगितलं अगोदर? हा शब्द कोणी सांगितला मला सांगा. नाव सांगा तुमचं. अद्वैत. व्हेरी गुड. कितवीला आहे तू? 7th क्लास. बर, तुला हे WH शब्द कोणी पाठ करून घेतले? पप्पानी. पप्पानी. बघा रे, बघा सर, हे सगळे WH शब्द स्कूल मध्ये पाठ करून घ्या सगळ्यांचे. व्हेरी गुड. बघा, पालक लोक, इतर पालक लोक बघा, तुमच्या घरात देखील कोण ना कोण शिकलेलं असतंय, तर बघा प्रयत्न केला तर बरं होईल. बघा, यांना येते तर बाकीच्यांना काय येत नाही. WH शब्दांची लिस्ट दिलेली आहे. जे त्याच्याकडे अद्वैतकर आहे ते मागून घ्या ग्रुपवर. तर यांचे सगळ्यांचे WH शब्दांचे चार्ट वगैरे बनवून क्लासरूम मध्ये लावण्याचा प्रयत्न करा.
व्हेरी गुड अद्वैत, व्हेरी नाईस. त्याने बरोबर सांगितलं. फॉर विच रिझन, आणि हे आलं की मग वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा. डज स्वराज वॉन्ट स्टडी टेबल? स्वराजचं एस कॅपिटल हा, चुकून मी स्मॉल काढलं होतं. चला, स्वराजला काय पाहिजे सांगा. ग्रुप नंबर 3. What does Swaraj want? व्हॉट डज Swaraj want. स्वराज वॉन्ट? तुम्ही का बोलत नाही तुम्ही लोक? हा, पुढं स्वराजला कोणता स्टडी टेबल पाहिजे? Which study table does Swaraj want? करेक्ट. विच स्टडी टेबल डज स्वराज वॉन्ट? कोणाला स्टडी टेबल पाहिजे? Who wants study table? एक्सलंट. हु वॉन्ट्स का? कारण का डब्ल्यू शब्दामध्ये सब्जेक्ट गेल्यास डू डज डिड न वाक्य बनत नाही. कारण का सब्जेक्ट बाहेर गेलेला आहे. जेव्हा सब्जेक्ट आतमध्ये होता बघा स्टडी टेबलच्या, कुठे गेलं? अच्छा, हे तर डब्ल्यू शब्द झालं बघा. विच स्टडी टेबल डज, अच्छा इथे बघा सब्जेक्ट काय स्वराज आला ना. स्वराजच्या एका बाजूला हेल्पिंग वर्ब आहे, एका बाजूला मेन वर्ब आहे. इथे मात्र स्वराज इथे गेला हु मध्ये. हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब एकाच ठिकाणी आले असते आणि त्यांनी भांडणं केली असती. कारण हेल्पिंग वर्ब कुठून आणलंय? बाहेरून आणलंय. ठीक आहे. आता थोडंसं उदाहरण बदलू आपण. सैफ अली खानच्या ऐवजी आपण उदाहरण दुसरं घेऊ. आता काय घ्यायचं? समजा सब्जेक्ट म्हणजे काय? मालक आहे. सब्जेक्ट म्हणजे काय? मालक आहे. हेल्पिंग वर्ब एक पांढरा डॉग आहे. कसला? पांढरा डॉग आहे. कसला डॉग आहे? पांढरा. ठीक आहे. आणि आपला दुसरा मेन वर्ब म्हणजे काय? आपला गावाकडचा डॉग आहे असा. ठीक आहे. जर मालक मध्ये नसेल तर दोघं भांडणं करतील ना. आणि मालक जर इकडे गेला तर काय याला म्हणायचं? तो मालक घेऊन जातो आहे ना, तर तो पांढरा आहे ना, आम्हाला काय कोण मला, त्याला मालक घेऊन जाते. मग वाक्यात हा जाते. मग मालक घेऊन जाताना याच्या काळात दोरी कोणाला ठेवते? याला ठेवते. याच्या काळात बनते दोन दोन दोरे. ठीक आहे. याच्या काळात काय काय समजा तुम्ही, म्हणजे ते एस एस काढून त्याच्यावर त्याचा साज याच्यावर चढवते. सो यू मे अंडरस्टँड दिस इन आयदर वे. ठीक आहे. ओके, चला निगेटिव्ह सांगा रे मला. ग्रुप नंबर 4. स्वराजला स्टडी टेबल नाही पाहिजे. स्वराजला स्टडी टेबल नाही पाहिजे. व्हेरी नाईस. स्वराजला स्टडी टेबल नाही पाहिजे. चला ग्रुप नंबर 4 सगळे मला सांगा इंग्लिश. Swaraj does not want study table. Study table. दुसऱ्या पद्धतीने काय होईल निगेटिव्हचं? Swaraj doesn't want study table. आता ग्रुप नंबर 4 तुम्ही सांगा याचा वर्बल क्वेश्चन. स्वराजला स्टडी टेबल नाही पाहिजे. करेक्ट. स्वराजला स्टडी टेबल नाही पाहिजे का? नाही पाहिजे का? काय होईल बघा. याला डज ला ऍरो केला, इकडे डझन ला ऍरो केला. बोला. Does Swaraj not want study table? Swaraj. व्हेरी नाईस. डज स्वराज नॉट वॉन्ट स्टडी टेबल? और Doesn't और Swaraj want study table? डझन स्वराज वॉन्ट स्टडी टेबल? बरोबर.
आता एनी मिनिंगफुल WH क्वेश्चन ग्रुप नंबर 4 सांगा. स्टडी टेबल का Correct. नाही बरोबर. स्वराजला स्टडी टेबल का नाही पाहिजे? हा, आणखीन काय होऊ शकतं? अगोदर मराठी लिहू एकत्र सगळे. ते वाक्य पॉझिटिव्हचा मुद्दा मी इकडे लिहू. कोणाला टेबल नाही पाहिजे. या ठिकाणी जे हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब आहे, इंडियन डॉग आणि फॉरेन डॉग, या दोघांच्या मध्ये नॉट आल्यामुळे हे भांडण करत नाही. कोणाला स्टडी टेबल नाही पाहिजे? समजा त्या शॉप मध्ये 3-4 स्टडी टेबल आहेत, तर स्वराजला कोणता स्टडी टेबल नाही पाहिजे? बरोबर बरोबर आहे का? स्वराजला कोणता स्टडी टेबल नाही पाहिजे? मार्क करा WH शब्द का. मार्क करते. इथं काय? कोण. इथं कोणता स्टडी टेबल. व्हेरी नाईस. चला सांगा रे मला ग्रुप नंबर 3 का. Why does Swaraj not want study table? स्टडी टेबल करेक्ट आहे. Why does Swaraj not want study table? और दुसऱ्या पद्धतीनं माझ्या उरल्या रे फास्ट. Why doesn't Swaraj want study table? करेक्ट. Why doesn't Swaraj want study table? ओके. कोणाला स्टडी टेबल नाही पाहिजे? ग्रुप नंबर 4. Want study table. Who does not want study Excellent. स्वराला Who does not want study table? Very nice. Or Who doesn't want study table? who doesn't want study table? Very nice. चला लास्ट क्वेश्चन. स्वराजला कोणता स्टडी टेबल नाही पाहिजे? Which study table does Swaraj Swaraj not not want? want? नाही पाहिजे. Which study table does Swaraj not want? Very nice. Or Which study Or- table doesn't Swaraj want? Which study table doesn't Swaraj want? excellent. Doesn't Swaraj want? Very nice. आरव फोर्थ ला का तू? व्हेरी गुड. लिहितोय का? आरव टिपे लिहितोय का? Yes. लिहा. जे शिल्लक राहिले ते फोटो पाठवल्यावर लिहा. माझ्या बरोबर लिहिण्याचा प्रयत्न करा. आज थोडस स्पीड लिहितो मी. याच्या पुढचं सेट. चल गो अहेड विथ द नेक्स्ट सेट. चला ग्रुप नंबर 5 मला नवीन सेंटेन्स सांगा. ग्रुप नंबर 5 मला नवीन सेंटेन्स सांगा. नाही 4चा नंबर नाही 5 सांगा. 5 सांगा. 4 झाला ना. ग्रुप नंबर 4 नवीन वाक्य सांगा.
अनुराधा. अनुराधा सांग. आईला ताजी भाजी पाहिजे. आईला Excellent स्वयंपाकासाठी sentence. ताजी भाजी पाहिजे. आईला स्वयंपाकासाठी ताजी भाजी पाहिजे. स्वयंपाकासाठी फॉर कुकिंग आपण एक्स्ट्रा भाग सोडून देऊ. आईला ताजी भाजी पाहिजे. या वाक्याने प्रॅक्टिस करू. आईला ताजी भाजी पाहिजे. व्हेरी नाईस. लिहा माझ्या बरोबर. आरव अँड कंपनी. आरव, ओमकार, तेजश्री लिहा. व्हेरी गुड. मदर वॉन्ट्स फ्रेश, बरोबर लिहा. व्हेजिटेबल, एक भाजी असते मग व्हेजिटेबल. मम्मी, मदर किंवा आई काय पण लिहा. मदर सांगा. सॉरी, ग्रुप नंबर 4 5 सांगा. fresh vegetable for cooking. Fresh vegetable. मदर वॉन्ट्स फ्रेश व्हेजिटेबल. हा, पुढं काय आईला पुढं? ताजी भाजी पाहिजे. आईला ताजी भाजी पाहिजे का? व्हेरी नाईस. आईला ताजी भाजी पाहिजे का? चला होईल. Does number mother want 5. fresh vegetable? Mother wants fresh vegetables. Excellent. Does mother want Fresh vegetable. fresh vegetable? Very nice. WH question group number 5 तुम्ही सांगायचा. एक मी सांगतो, करण्याचा वापर आपण करत नाही, कमी करतो. कसली भाजी पाहिजे? आईला कसली भाजी पाहिजे? हा, एक झालं. आणखीन सांगा, आणखीन ऍड करा. आपण 2च लिहू कारण जागा कमी आहे. आणि परत आपण निगेटिव्ह लिहू. सांगा आणखीन एक WH क्वेश्चन ग्रुप नंबर 5. ग्रुप नंबर 5. आईला काय पाहिजे? चालेल. आईला काय पाहिजे? समजा हा, बाकीचे वाक्य आपण ओरली बनवू. ठीक आहे. आईला कसली भाजी पाहिजे? WH शब्द मार्क करा. कसली भाजी. व्हेरी गुड. इथं काय? नाईस. कसली भाजी कोण सांगते? WH शब्द सांगा रे. ग्रुप नंबर 5. ग्रुप नंबर 5 सांगा लवकर. नाही येत. टाइप्स नाही, टाइप ऑफ. विच और व्हॉट टाइप ऑफ व्हेजिटेबल? आणि याच्यानंतर WH शब्द वर्बल क्वेश्चनवर हात ठेवायचा आणि ते वाक्य लिहायचं. डज मदर वॉन्ट आणि क्वेश्चन मार्क. हा, आईला काय पाहिजे? कम ऑन. ग्रुप नंबर 5. व्हॉट डज मदर वॉन्ट? करेक्ट आहे. आणखीन ऍडिशन मध्ये ताजी भाजी कोणाला पाहिजे? तर ते कसं येईल? या पद्धतीने येईल. कसं? हु वॉन्ट्स? बघा,
कुठे गेलं हु वॉन्ट फ्रेश व्हेजिटेबल. हु कुठे गेलं बाहेर गेलं, सब्जेक्ट बाहेर गेला, सॉरी सब्जेक्ट कुठे गेला, सब्जेक्ट हु मध्ये गेला. त्याच्यामुळं डज ना WH क्वेश्चन बनणार नाही. मग डजचं येस काढलं आणि वॉन्ट मध्ये येस लावलं आणि क्वेश्चन बनला हु वॉन्ट फ्रेश व्हेजिटेबल. इकडं निगेटिव्ह मध्ये दोघांच्या मध्ये नॉट आल्यामुळं भांडणं होत नाही. काय होतंय हु डज नॉट वॉन्ट. बघा डझ अँड वॉन्टच्या मध्ये नॉट आलंय म्हणून चालतंय ते. ठीक आहे. हा निगेटिव्ह लिहा. चला ग्रुप नंबर 1. चला निगेटिव्ह सांगा. याचं नाव सांगा अगोदर. मराठी निगेटिव्ह सांगा. मराठी सोहम सांग. सोहम सांग. आईला ताजी भाजी नाही. करेक्ट. आता सगळ्यांनी मिळून सांगा. ईश्वरी वगैरे सगळे राहिले सगळ्यांनी मिळून सांगायचं. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं बोला. Mother does not want fresh vegetables. Does not want fresh vegetables. Mother does not want fresh vegetable. Or Mother doesn't Mother want doesn't want fresh vegetables. excellent. काय रे तुम्ही दबले का रे. मदर डझंट वॉन्ट फ्रेश व्हेजिटेबल. काय झालं तुम्ही दबले. व्हेरी नाईस. चला ग्रुप नंबर 1 सगळे म्हणून वर्बल क्वेश्चन सांगा मला. आईला ताजी भाजी पाहिजे का? करेक्ट. क्या बात है. आईला ताजी भाजी नाही पाहिजे का. पहिलं डजला एरो करणे, डझंटला एरो करणे आणि त्याप्रमाणे त्यांना काम करायला सांगणे. बोला. Does mother not want fresh vegetables? व्हेरी नाईस. और Doesn't mother want Mother want fresh No. व्हेरी नाईस. डझंट मदर वॉन्ट फ्रेश व्हेजिटेबल. WH क्वेश्चन सांगा मला. मिनिंगफुल. ग्रुप नंबर 1. आईला व्हेजिटेबल का नाही पाहिजे. चालेल. आईला फ्रेश व्हेजिटेबल का नाही पाहिजे. माने मॅडम आले का. आणखीन काय होऊ शकतं. कोणाला ताजी भाजी नाही पाहिजे. आता कोणाला मध्ये लिहिलं चालतं बरं का. ताजी भाजी कोणाला नाही. बस अरे तुला पुन्हा ऐकते मस्त. हा आणखीन काय होऊ शकतं. WH शब्द. WH क्वेश्चन. ग्रुप नंबर 5. आईला कसली भाजी नाही आईला पाहिजे. कोणत्या कारणामुळे फ्रेश व्हेजिटेबल नाही पाहिजे. का नाही पाहिजे लिहिलं ना आपण. मग का नाही पाहिजे किंवा कोणत्या कारणामुळे नाही पाहिजे. अर्थ एकच आहे ना.
कशामुळे नाही पाहिजे, कोणत्या कारणामुळे नाही पाहिजे, का नाही पाहिजे, एकच आहे. आता ते म्हणते आईला काय कोणाला ताजी भाजी नाही पाहिजे, लिहिलं आपण ते पण. आणखीन काय, आईला कसली भाजी नाही पाहिजे असं काय बोलतो का आपण, तसं बोलतच नाही आहे ना. उगाच फक्त काहीतरी बनवायचं पण बनवायची गरज नाही, जे वापरण्यायोग्य नाही ते नका बनवू. चला सांगा मग आता, इथं डब्ल्यू शब्द आहे का, इकडे काय आहे, इकडे कोण आहे सांगा, कोण. आता याप्रमाणे डब्ल्यू शब्द इथं ठेवा, बोट वर्बल क्वेश्चन वर ठेवा आणि मला आन्सर सांगायचं. ग्रुप नंबर 5 सॉरी किती 1 बोला रे. Why does mother not want vegetables? Why does mother not want fresh vegetable? अंधारे सर आले का? आले का नाही? हाँ. और why Why doesn't mother want vegetables? very nice. Why doesn't mother want fresh vegetable? Very nice. Last question. हाँ बोला. Does not want Who does vegetables. not want vegetables? Who does not want fresh vegetable? Or Who doesn't Who want doesn't fresh want vegetables? doesn't want fresh vegetables? fresh vegetable. Very nice. सगळ्यांनी complete करा. All of you please complete this one. आणि याच्यानंतर तुम्हाला एक सेल्फ सांगणार आहे मी, ठीक आहे, क्लास वर्क साठी. ऑनलाईन वाल्यांना सगळं पूर्ण वाक्य क्लिअर दिसतात का? येस ऑर नो? Yes, sir. Yes. ओके. झालं. व्हेरी नाईस. अरे वा वा, व्हेरी गुड. माझ्याबरोबर झालं सगळ्यांचं. व्हेरी नाईस. लय समीरला तुझी मदत पाहिजे. समीरला तुझी मदत पाहिजे. समीरला तुझी मदत पाहिजे. व्हेरी नाईस. पहिलं वाक्य येईल, समीर वॉन्ट्स युअर हेल्प. दॅट विल बी द फर्स्ट सेंटेन्स. बाकी त्याचा पूर्ण सेट लिहा.